बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून आहे। गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियावरच्या कथित संबंधाची चौकशी करण्यासाठी आता महाराष्ट्र एटीएसनं राज्यभर मोठी कारवाई हाती घेतली आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड यासह सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये संशयितांच्या डिजिटल उपकरणांची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचं समजतंय। महाराष्ट्र एटीएसची राज्यभर कारवाई सुरू आहे। अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियावरील कथित संबंधांची चौकशी सध्या सुरू आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोडमध्ये छापेमारी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिजवान शेख आहेत। रिजवान, नेमकी एटीएसनं कारवाई ही सगळी सुरू केली आहे। छापेमारीमध्ये काय आढळून आलेलं आहे आणि नेमकी कुठे कुठे ही सगळी छापेमारी एटीएसनं केलेली आहे? प्रज्ञा, नक्की आपण पाहतो ज्या पद्धतीने महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने जे आहे ती महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच जे आहे ते 150हून अधिक ठिकाणी जे आहे ते छापेमारीला सुरुवात केली। खरं तर गँगस्टर शहजाद माध्यमातून महाराष्ट्र अधिक लोकांना ठेवलाय असे देखील, त्यामुळे सांगली असो, छत्रपती संभाजीनगर असो, मुंबई असो, ठाणे असो किंवा कुर्ला असो, त्याचबरोबर जोगेश्वरी आणि मीरा रोड आणि नवी मुंबई अशा ठिकाणी जे आहे ते अनेक तरुण जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टी हा पाकिस्तानमध्ये जो गँगस्टर आहे याच्या संपर्कामध्ये होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा जे आहे आपण पाहतोय की कारवाई जी आहे ती महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि त्या ते महाराष्ट्र दहशतविरोधी महाराष्ट्रातल्या 150हून अधिक ठिकाणी जे आहे ते छापेमारी सुरू केलेली आहे आणि अनेक ठिकाणी कागदोपत्रे देखील जप्त केले। त्यामुळे आपण पाहतोय की मागच्या वेळी ज्या पद्धतीने 3 लोकांना जे आहे ते दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून जॉईंट ऑपरेशन करून जे आहे 3 लोकांना आपल्या ताब्यामध्ये घेण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून पाहतोय की दिल्ली असो आणि मुंबई असो, मुंबईतली दादर मार्केट देखील त्यांच्या टार्गेटवरती अशाही देखील एटीएस आणि च्या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि त्याचमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये 150हून अधिक ठिकाणी जे आहे ते सकाळपासून जे आहे ते एटीएसच्या छापेमारी सुरू आहे। नक्कीच रिजवान, त्यामुळे एटीएसनं आपली कारवाई अधिक कडक केल्याचं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी रिजवान।